नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जलजीवन फेल ठरल्यानंतर सरपंचांच्या संकल्पनेतून चिंचवाडीचा पाणी प्रश्न सुटणार। माथेरानच्या कपारीत शोधला पाण्याचा स्रोत। सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुर्गम भागातील पाणी टंचाई दूर झालेली नाही। पनवेल तालुक्यातील मालडुंगे धोदानी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चिंचवाडी या 40 ते 45 घरांच्या आदिवासी पाड्यावर अद्यापही पाण्याचा तीव्र तुटवडा जाणवत असून ही सरकारी योजना गावात पूर्णपणे फेल ठरली आहे। येथील स्थानिक पातळीवर पाण्यासाठी कोणताही ठोस स्रोत निघत नसल्याने प्रशासकीय पातळीवर पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले होते। मात्र गावाची तहान भागवण्यासाठी सरपंच सीताराम चौधरी यांनी विशेष पुढाकार घेत सर्व ग्रामस्थांना एकत्र केले आणि पाणी पुरवठ्याचे नवीन नियोजन काय करता येईल यावर सविस्तर चर्चा केली। या चर्चेतून आणि पाहणीतून सरपंचांची एक नवीन सकारात्मक संकल्पना समोर आली आहे। माथेरानच्या कपारीत एक बारमाही वाहणारा नैसर्गिक झरा असून या झऱ्यावरून चिंचवाडी पाड्याला अगदी सहज आणि कायमस्वरूपी पाणी पुरवठा केला जाऊ शकतो, अशी संकल्पना सरपंच सीताराम चौधरी यांनी मांडली। या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि पाणी योजनेचा नवीन नियोजन करण्यासाठी सरपंच सीताराम चौधरी यांच्यासह पंचायत समितीच्या सदस्या वर्षा केवारी, सचिन केवारी, पाणी पुरवठा अभियंता पूजा शेळके आणि चिंचवाडीमधील बाळू उघडे, अनंता कांबडी, विष्णू कांबडी आदी ग्रामस्थांनी थेट माथेरानच्या डोंगर कपारीत जाऊन त्या झऱ्याची प्रत्यक्ष पाहणी केली। जलजीवन मिशन गावात फेल ठरल्यामुळे आमचे आदिवासी बांधव पाण्यासाठी वणवण करत आहेत। आता आमच्या संकल्पनेतून माथेरानच्या डोंगर कपारीत सनसेट पॉइंट जवळ पाण्याचा उत्तम स्रोत निश्चित झाला असून येथून पाड्यावर पाणी आणण्यासाठी आम्ही आमदार प्रशांत ठाकूर, सभापती रंजना वासकर, उपसभापती भूपेंद्र पाटील आणि गटविकास अधिकारी वाठारकर यांच्याकडे तातडीने पाठपुरावा करणार आहोत आणि हे नियोजन पूर्ण करूनच थांबणार असा विश्वास सरपंच सीताराम चौधरी यांनी यावेळी व्यक्त केला। या संयुक्त पाहणी दौऱ्यामुळे आणि सरपंचांच्या या संकल्पनेमुळे आता चिंचवाडीचा पाणी प्रश्न कायमचा सुटण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून प्रशासन यावर किती वेगाने कार्यवाही करते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संजय कदम, पनवेल।